आपण पाहू शकतो बिबट्याला पकडण्यासाठी सध्या रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे। नागपूरच्या पारडीत बिबट्याने धुमाकूळ घातला होता। 2 दिवसांपूर्वी या परिसरात बिबट्या आढळला आणि आता याच बिबट्याने सकाळी 2 जणांवर हल्ला केलेला आहे अशी माहिती समोर आली। त्यानंतर वनविभागाची टीम घटनास्थळी दाखल झाली। या संपूर्ण परिसरात पोलिसांचा देखील चोख बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। पहिल्या दृश्यात वनविभागाचे अधिकारी बिबट्याला पकडण्यासाठी प्रयत्न करतात। दुसऱ्या दृश्यांमध्ये आपण पाहू शकतोय बिबट्या हा अडगळीच्या ठिकाणी तुमच्या वरती जो बाहेर निघाला तो सर्वात लांब आहे। हा तुमच्या वरती आहे। या संपूर्ण परिसरात बघ्यांनी देखील गर्दी हा वरती आहे ना दादा। त्यामुळे आरडाओरडा करू नका, गोंधळ घालू नका असं आवाहन सातत्यानं प्रशासनाकडून केलं जात आहे। गेल्या अनेक दिवसांपासून राज्याच्या अनेक भागांमध्ये बिबट्याचा मुक्त वावर पाहायला मिळतोय। नागरी वस्त्यांमध्ये बिबट्या शिरण्याच्या घटना वारंवार घडू लागल्या। शेतकरी त्याचसोबत शाळकरी मुलांमध्ये देखील भीतीचं वातावरण आहे, कारण बिबट्याचा शेत शिवारातला वावर देखील वाढलाय। अनेक शाळकरी मुलांवर देखील बिबट्याने हल्ल्याचा प्रयत्न केला। अशा घटना देखील गेल्या अनेक दिवसांपासून घडत आहेत। सध्या राज्यात अधिवेशन सुरू आहे आणि या हिवाळी अधिवेशनात बिबट्याचा हा मुद्दा देखील गाजतोय। सत्ताधारी आणि विरोधक या दोघांमध्येही या विषयावरून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत। सध्या ही बातमी नागपुरातून समोर येते। नागपूरच्या पारडीत बिबट्याचा धुमाकूळ आहे नागरिकांमध्ये। त्यामुळे या सगळ्याच घटनेमुळे भीतीचं वातावरण पसरलंय। सध्या ही लाईव्ह दृश्य तुम्ही पाहताय। वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून बिबट्याला पकडण्यासाठीचे शर्थीचे प्रयत्न सुरू। गेल्या 1.5 ते 2 तासांपासून हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू। खरं तर राज्यभरातच बिबट्याची मोठी दहशत निर्माण झाली।